त्यांच्या विचारधारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या भारत देशातील सर्व नागरिकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. झालं कसं गप्पात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यांनी आयोजन केलं ते धनंजय भाऊ शिंगाळे, सूर्यवंशी पाटील, नाव काय तुमचं? बरं, प्रवीण आवाजाव. आता ज्यांचं नाव माहीत नाहीत त्यांना सन्माननीय बंटेजी आणि मौलानाजी आणि आमचे महंत गुरुवर्य प्रकाशजी बाबा बोधले महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. छत्रपती शिवराज मुजरा करून आज मला योग आला. धाराशिव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल मी भाग्यवान आहे. कारण मलाही वाटलं नव्हतं इतके मौलाना बोललेले आहेत, इतके बंतीजी बोललेले आहेत आणि बाबा पण बोललेले. मला वाटलं आपला दणका असं. आता हे व्यासपीठावर बसल्यावर आपल्याला बंधनं आली, आपल्याला मोकळं पटांगण लागत, बंधनं नाही लागत. कारण आता आदरणीय महाराज बसलेत, बंधन आलं. शेवटी आम्ही वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत, बंधन आमच्यावरती आलं. त्यांच्या पुढं आपण बोलायचं नाही. पलीकडच्या बाजूनं बंतेजी बसलेत, इकडून मौलाना आहेत. छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती धर्माचा आदर केलाय. त्या छत्रपतींच्या विचारावरती आम्ही चालतो आणि चालत राहणार आहेत, हे मात्र नक्की. तुम्ही मला सांगितलं की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय तो बोला. मला आणखीन माहिती नाही, मी त्याची माहिती घेतो. कारण मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मागं सरकत नाही. मला त्याबद्दलची कसलीच माहिती नाही आहे. तुम्ही आत्ता कानात सांगितलं म्हणून मी ती ऐकलं. त्याची आम्ही माझ्यासाठी तरी पूर्ण माहिती घेतो. त्याच्याबद्दलचा सगळा खुलासा, सगळी माहिती मी समजून घेतो. कारण मी कुठल्याही विषयात एकदा उतारलो तर मी ते पूर्ण कडेला नेतो. मी अर्धवट कुठलंच काम सोडत नाही. मी माझ्या समाजाच्या लढाईत उतारलो, कुठं जातीवाद करायचा म्हणून उतारलो नाही. माझ्या समाजाच्या लेकराला ते लागत आहे, त्याचं कारण सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अन्याय लक्षात आला आणि ज्यावेळेस त्यांच्या अन्याय लक्षात आला त्यावेळेस उठावानं वनवा घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महातेजस्वी संविधान या भारतातल्या जनतेच्या हातात दिलं. अन्यायाची जाणीव जर त्यांना झाली नसती तर आपल्यावरचा अन्याय कधीच दूर झाला नसता. तसा पुढच्या काळातही ज्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असला तर त्यांना अगोदर अन्यायाची जाणीव झाली पाहिजे. अन्यायाची जाणीव जर झाली तर अन्याय 100% मोडून काढला जातो आणि निघतो सुद्धा. त्याला जिवंत उदाहरण मी आहे. माझ्या समाजावरती जो अन्याय होत होता शिक्षणापासून सगळा, तो पूर्ण मोडीत काढला आणि पुढेही मोडीत काढणार आणि कधी अन्याय होऊ देणार नाही. मी समाजाशी एकनिष्ठ राहिलो, ना कधी फुटलो ना विकलो गेलो. माझ्या डोळ्यासमोर मी गोरगरिबांच्या लेकराच्या वेदना ठेवल्या. त्या वेदना आणि दुःख घेऊन मी रोज काम करतो. आपल्यालाही पुढच्या संकटाचा सामना करायचा असला तर एकदा फक्त सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मागं वळून बघितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडं, की ज्यावेळेस त्यांना अन्यायाची जाणीव झाली आणि ते तेजस्वी संविधान या जनतेच्या हातात दिलं. म्हणून आज आपण प्रत्येक जण उभा आहे. त्या बाईंनी सांगितलं बॉम्ब टाकाटाकी चालू आहे म्हटली.
तसं अन्याय होऊ द्यायचा नसेल तर आपण जिवंत असायला लागतं. मी जिवंत आहे आणि जागा पण. समाजावर झालेला अन्याय मी सहन करू शकत नाही आणि बघत पण नाही. पुढच्याही काळात सगळ्या जाती धर्मासाठी काम करायची तयारी आहे, पण सगळ्या जाती धर्मानं तितक्याच ताकदीनं अन्यायाच्या विरोधात आलं पाहिजे तरच. कारण हे एका दोघाचं काम नाही. देश खूप मोठा आहे आणि अन्याय प्रचंड वाढलाय. त्यामुळे सगळ्यांना एकजुटीनं उठाव करावा लागणार आहे. त्यावेळेस तो अन्याय बंद होईल. जास्तीचा वेळ घेत नाही, कारण मला सोलापूर आणि इंदापूरला तिथपर्यंत जायचं. तुम्हाला शब्द दिला होता की मी येईल. मी दिलेला शब्द कधी मोडत नाही, म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलोय. मी कधीही कुठेही जाताना कधीच बघत नाही आपल्याला कोणी बोलावं. मला सांगितलं बलराज दादांनी एक 7-10 जण आले, शिंगाड्या भाऊचं आमंत्रण आहे आणि आपल्याला जायचं. जाऊ म्हणलं. काय मी तिकडची तारीख होती ती माहिती आहे, ती पण जयंतीचीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्यांना म्हणलं गेल्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो, एवढ्या वेळेस मला धाराशिवला जायचंय, मोठ्या मनानं मला जाऊ देता का? ते म्हणले हो जा, गेल्या वेळेस तुम्ही आला होतात, यावेळेस इकडे धाराशिवला गेलं तरी चालत. म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलो. सगळ्यांनी एक गोष्ट जाता जाता सांगतो ते लक्षात ठेवा. अन्यायाची चीड असू द्या आणि अन्याय होत असेल तर त्याची जाणीव ठेवा. अन्याय हा मोडीत निघलाच पाहिजे. अन्याय सहन करायचा नाही, यासाठी सगळ्यांनी एकजूट राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. जय शिवराय, जय गोबराज. यानंतर सन्माननीय पत्रकार आणि जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सुधीर पवार यांना विनंती की त्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करावी. सुधीर पवार. विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील, जातमुक्त सोंडाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे पाटील, हरिभक्त पारायण प्रकाश महाराज बोडले, बंतेजी, मौलानाजी हे सर्वजण इथे उपस्थित राहून या जयंती कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे त्यांचे आभार मानतो. यानंतर आज DS ग्रुप आयोजित भव्यदिव्य मिरवणूक होणार आहे. त्या मिरवणुकीचा सर्वांनी लाभ घ्यावा. विशेष म्हणजे इथं वेगवेगळ्या राज्यातून काही ढोल पथक आलेले आहेत, काही बँजो पथक आहेत, काही विविध संगीताचे प्रकार या मिरवणुकीमध्ये असणार आहेत. हा आदरणीय दादा जात आहेत. थोडे सर्वांनी रस्ता द्यावा. रस्ता द्या अगोदर थोडा रस्ता सोडा करा. पुढले लोक आपले स्वयंसेवक थोडा रस्ता करून द्या. स्वयंसेवकांना विनंती थोडा रस्ता करून द्या. तर आज भव्य दिव्य मिरवणूक इथं आयोजित केलेली आहे. बहुजन योद्धा सामाजिक संघटना तसेच DS ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे मिरवणुकीचे आयोजन केलेले आहे. ते लवकरात लवकर आता मिरवणूक सुरू होत आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.